आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे आमदार पाचपुते साहेब, आपले बोरोडे साहेब, मॅडम आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्यता दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आजची भाषणं खरंच ज्या 3 विद्यार्थ्यांनी केली त्यांनी खूपच मौल्यवान अशी भाषणं केलेली आहे। त्याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला त्याच्यात काहीतरी तथ्य लक्षात येईल। केवळ एक भाषण म्हणून सोडून देण्यासारखी भाषणं नव्हती। मी पण पूर्ण लक्ष देऊन ऐकत होतो तर सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी जे प्रश्न मांडले, खरंच आपण स्वतंत्र आहोत का? तर तसे आज मी तुमच्या समोर एक 10 पॉइंट्स समोर ठेवतोय की आज आपण खरंच स्वतंत्र आहोत का आणि आज आपली परिस्थिती काय। आपल्या देशासमोरील 10 प्रमुख इश्यूज कोणते आहेत आणि त्यापैकी असंही होऊ शकतं की तुमच्यापैकीच कोणीतरी पुढे जाऊन मोठा लोकप्रतिनिधी होऊ शकतो किंवा मोठा प्रॉब्लेम सोडवू शकतो, हेल्थ केअरचा प्रॉब्लेम तरी सोडवू शकतो असं। तर सर्वात 10 नंबरचा आपला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पॉप्युलेशन। जगाच्या 20% पॉप्युलेशन आपल्या भारतामध्ये, जगामध्ये जेवढं आहे जगभर त्याची क्षेत्रफळ बघा, आपलं बघा आणि आपल्याकडे सर्व जगाच्या 20% आपल्याकडे पॉप्युलेशन आहे। आणि दुसरा 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे इलिटरसी ड्यू टू पॉवर्टी, म्हणजे गरिबी असल्यामुळे शिक्षण घेता येत नाही, हा आपला 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे। 8 नंबरचा प्रॉब्लेम काय असेल तर चाइल्ड लेबर। पॉप्युलेशनच्या 5% आपल्याकडे आणखी मुलांना काम करावं लागतंय। चाइल्ड लेबर त्यांचा नाईलाज आहे, त्यांना करावं लागतं। त्यांना शिक्षण, बाकीचं हसण्या खेळण्याचं वय ते सोडून त्यांना 5% मुलांना, म्हणजे आपल्या जर 150 कोटीमध्ये 5% धरले तर किती होतील बघा। एवढ्या मुलांना आज तेवढ्या त्यांच्यावर अन्यायच होतोय। अनएम्प्लॉयमेंट 8% आहे। शिकले सर्व काही झालं पण 8% आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट आहे। पोल्युशनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। मी आज तुम्हाला सर्वांना सांगेन की तुम्ही शहरामध्ये राहताय, बऱ्याच आता इथे जरी असला श्रीगोंदा तरी मोठमोठ्या शहरांमधली परिस्थिती बघता। आज एवढंच तुम्हाला संदेश देईल की तुम्ही स्वतः जर कचऱ्याचा प्रश्नाचा जर थोडासा विचार केला तर तुम्ही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण खूप मोठं योगदान देऊ शकतो। काहीच नाही केलं तर एवढं तरी एक कणभर तरी देशासाठी करा। कारण आता शहरामध्ये असा प्रॉब्लेम झाला की प्रत्येक जण सहज कचरा फेकून देतो, काही असेल झालं त्याचं काही वाटत नाही तर फेकून देतो आणि त्या कचरा गाडीतून जातं, पण तो शेवटी कचरा साठवायचा कुठं, त्याचा विल्हेवाट कशी लावायची, हा सध्या शहरीकरणाचा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि ते खूप मोठे डोंगरच्या डोंगर कचऱ्याचे होत आहेत। आणि तुम्ही आपल्या कॉलेजमधून जरी सुरुवात केली आणि आम्ही कचरा कमीत कमी करणार, कचरा वाढणारच नाही, आमच्यामुळे कचरा होणार नाही। अगदी आज जर 100% करत असाल तर तुम्ही 10%च कचरा नाईलाज होईल तेवढाच करायला लागला तरी आपण एखादा मोठा प्रश्न आपण सोडवल्यासारखं होईल। या देशासाठी काहीतरी देशभक्ती दाखवली एवढं होईल, कारण त्या दुर्गंधीमुळे कित्येक जणांचं आरोग्य बिघडतंय, कित्येकांचे आयुष्य धोक्यात येत आहेत, वेगवेगळे आजार वाढत आहेत। तर कचरा फक्त कमी करा एवढं मला आज सांगायचंय। दुसरा आहे वुमन सेफ्टीचा, आपल्याकडे 5 नंबरचा देशासमोरचा प्रश्न आहे। वुमेन सेफ्टी म्हणजे 86 रेप्स पर डे असा एक जे फक्त लेखी रेकॉर्ड आहे, याच्यापेक्षा इलिगल किती असू शकतं माहिती नाही। पॉवर्टी 37% आर बिलो पॉवर्टी लाईन। आपण इथे शिकतोय, आपण बसलोय, कार्यक्रम साजरा करतोय, पण 37% अशी लोक आहेत की ज्यांना पॉवर्टी लाईनच्या खाली, म्हणजे त्यांना काहीच जगाबद्दल माहित नाही, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा याच्याबद्दल आजही भ्रांती आहे। करप्शन बाय ऑफिशियल्स याचंही आपण 3 नंबरवर आहे। 3 नंबरचा प्रॉब्लेम आपला आहे नो इक्वॅलिटी इन हेल्थ केअर। तुमच्या माझ्याशी संबंधित असणारा विषय म्हणजे हेल्थ केअर इंडस्ट्री आणि सर्वांनाच हेल्थ समान मिळत नाही। ज्याच्याकडे खूप पैसे आहेत, खूप मोठा माणूस आहे, त्यालाच हेल्थ केअरची चांगली सोय, बाकीच्यांना नाही। आणि नंबर 1 एज्युकेशन सिस्टम विदाउट स्किल्स, म्हणजे फक्त शिकवण्यापुरतं शिकवलं जात आहे, स्किल डेव्हलपमेंट आपल्याकडे नाही। म्हणून तर मेक इन इंडिया स्किल डेव्हलपमेंट वरती आज जे काम चालू आहे त्याचा मलाही अभिमान वाटतं की स्किल डेव्हलपमेंटवर लक्ष दिलं पाहिजे, तुम्ही सर्वांनी त्याच्यावर प्रयत्न केला पाहिजे। आणि आपलं हेल्थ केअर इंडस्ट्रीचं योगदान तुमच्या माध्यमातून आपण देऊ शकतो। आणि आज फक्त पुन्हा एकदा कचऱ्याचं उत्पन्न तुमच्या माध्यमातून घटवा, तुमच्या पालकांना सांगा, तुमच्या पेशंटला सांगा, भविष्यात पण हे काम करा एवढं सांगून पुन्हा एकदा
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद.